अहो 4 इंच पाणी आहे मला फक्त 4 इंचाच्या लाईन मधून 50,000 55,000 लोकांना पाणी पुरवायचं कसं? घरगुती मसाला ना आपला कोली मसाला. जर लोणचा घ्यावाचा असेल मसाला वाहन आणि पावभाजी आहे कोणाला खावायचा असेल नक्की विजिट द्या. स्टॉल नंबर निरगुडा यांची ग्रँड एंट्री झालेली आहे. कसं आहे करंजकर आपल्याला संधी गावली तर बोल. पाककलेचं परीक्षण सन्मानी आजच्या सेलिब्रिटी नलिनी काकू घरातल्या बाया म्हणजे आई या बहिणींच्या हाताला एवढी मोठी चव आहे त्यांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आपण ही संकल्पना मांडली. पुढल्या वर्षी यापेक्षा डबल कार्यक्रम होईल. आता आमच्या करंजा गावाला झणझणीत काहीतरी खायला भेटणार की नाही? नमस्कार मित्रांनो, कैसे पास आप लोग ठीक है ना? खूप मजा करू मस्ती करू. धन्यवाद. आमच्या दादाला तर चॅनलला पण सबस्क्राइब करा. असंच तुम्ही खूप प्रेम द्या. नमस्कार मंडळी, मी मोहित केली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली या युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये महोत्सव भरलेला आहे. म्हणजे आपल्या गावातल्या ग्रामपंचायतनी चांजे ग्रामपंचायतनी यावर्षी आयोजन केलेलं आहे आपल्या फेस्टिवलचा चांजे महोत्सव. आपल्या करंजा गावामध्ये पहिल्यांदाच हा असा म्हणजे मोठा फेस्टिवल भरलेला आहे. तर चला जाऊन बघूया फेस्टिवलमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे. आणि हा फेस्टिवल 3 दिवस असणार आहे. आजची तारीख आहे 27, 28, 29. 3 दिवस यो महोत्सव असणार आहे. तर आज येवायला भेटला नाही, उद्या नक्की भेट द्या महोत्सवला. चला पटापट जाऊया आणि बघूया महोत्सवमध्ये काय काय बघायला भेटणार आहे. चला मंडळी, आलोय आता मैदानावर. आपल्या ग्रामपंचायत चांजेच्या पाठी जो मैदान आहे द्रोणागिरी मैदान, त्या मैदानावर आलोय. एंट्रन्स बघताय पैकी पेंटिंग काढली आणि चांजे महोत्सव 2025 फुल भरलेला आहे. जाऊया पटापट. मंडळी, महोत्सवाची जी लोकेशन आहे ती चांजे ग्रामपंचायतच्या पाठी द्रोणागिरी मैदान ही लोकेशन आहे. नक्की विजिट करा उद्या आणि परवा. समोरच बघताय मस्तपैकी एकदम डेकोरेशन केलेलं आहे, भरपूर भरलाय. पहिलाच दिवस आहे आणि रिस्पॉन्स मस्त आहे. बघा समोर मस्त डेकोरेशन केलंय. आगरी कोली कराडी महोत्सव चांजे महोत्सव 2025 ग्रुप ग्रामपंचायत आयोजित. चला या साईडला सगळे स्टॉल आण, एक एक आपण बघूया स्टॉल कसा का आण. ते समोर स्टेज बनवलेला आहे बघा. आपले चांजे महोत्सव मध्ये सेलिब्रिटी आले नलिनी काकू आणि अजून 2 सेलिब्रिटी आहेत. त्यांनाच भेटायला चाललोय आता घरी. अक्षयताच्या घरी बसलं. चला जाऊया पटापट. सेलिब्रिटी आलेले आहेत. नमस्कार. इंस्टाग्राम सेलिब्रिटी आणि आपली नलिनी काकू. कशा आहेत काकू? बरे आहात ना? आता आमच्या करंजा गावाला झणझणीत काहीतरी खायला भेटणार की नाही? तुमचे मसाले अजून झणझणीत बनवतील त्याला. चालेल. कसा वाटतंय मग आपल्या महोत्सव मध्ये? गेलात की नाही महोत्सवाला? अजून गेलात नाही? आता एंट्री आहे ना, ग्रँड एंट्री आहे तुमची. मग कसं वाटतंय? एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी झाल्यात, तुमच्या पोरांनीच सेलिब्रिटी बनवलाय. बरोबर बरोबर, ते तर आहे. माणसांचा प्रेम तर तुमच्यावर आहे. माणसावर प्रेम, माणसांचा तुमच्यावर भरपूर प्रेम आहे. त्याबद्दल काय सांगणार? आता करंजा गावाचं पण तुमच्या भरपूर प्रेम आहे. कोहली, सगळे कोहलीच. हो, मी पण कोहलीच आहे, मोहित कोहली. चालेल, धन्यवाद. अजून नमस्कार मित्रांनो, कैसे पास आप लोग ठीक है ना? ही कुठली भाषा आहे? कंची भाषा आहे? मी मिक्स करून बोलती हूँ, ते चांगलं वाटतं है हमारे सगळे. ही मी फक्त इंस्टाग्राम वर तुमच्या रील्स मध्ये ऐकलेली आहे. धन्यवाद. असाच प्रेम राहू दे. आणि तुमचं नाव दादा?
मोहित कोहली, करंजाचा कोहली. करंजाचा कोली. तर मित्रांनो, आमच्या दादाला चॅनलला पण सबस्क्राईब करा. असंच तुम्ही खूप प्रेम द्या. धन्यवाद, आणि धन्यवाद. आमच्या चॅनलला पण आणि काकूच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. सगळ्यांना सपोर्ट द्या, जसा मला सपोर्ट देता तसा सर्वांना सपोर्ट द्या. धन्यवाद. सर्वांना. बरोबर. मग कसं वाटते तुला आमच्या गावात येऊन? खूप भारी वाटतं आणि सगळ्यात पहिले आपल्या दादांचा मनापासून आभार. काय थँक्यू. आभार, धन्यवाद, थँक्यू. त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि अजून कसे मजा येईल. अजून आम्ही तिकडे गेलो नाही, बरोबर. बाकी आहे. कारण आपली नलिनी काकू म्हणजे आई बोलू शकतो मी, कारण बरोबर. मला आई बोलायला खूप भारी वाटते. आणि आम्ही घरातच विचार केला होता आईंना पण भेटू, खूप मजा करू, मस्ती करू आणि आपली जी इंस्टा युट्यूब फॅमिली आहे त्यांच्याशी पण भेटू. बरोबर. बोलवल्याबद्दल थँक्यू सो धन्यवाद, मच. धन्यवाद. थँक्यू. आता जी एंट्री होणार आहे त्या एंट्री नंतर तर फुल धमाल येणार. फुल धमाल होणार. धमाल करू आपण. तुमची एंट्री आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरच समजेल, मैदानात गेल्यावर समजेल तुम्हाला. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, माझ्याबरोबर माझी टीम आलेली, म्हणजे आम्हाला गाडी वगैरे नव्हती, तुम्हाला माहिती सीन झालाय गाडीचा, आपल्या चोरी गेलेली. पण आपल्यासाठी ऑटो म्हणजे घेऊन आले विशाल दादा आणि सोनू आमचा कॅमेरा. तो नेहमी प्रॉपर कुठले आहात तुम्ही? प्रॉपर कुठले? आम्ही नेरळ माथेरान, माहिती माथेरान. माथेरानच्या पायथ्याशीच आमचा माथेरानच्या कृषी तालुका माथेरानच्या कृषी गाव आहे. छोटंसं गाव आहे, मस्त थंड हवेचं. गावाचं नाव काय? ममदापूरवाडी. ममदापूरवाडी. चालेल चालेल, धन्यवाद आल्याबद्दल. थँक्यू. हे पालना आहे बघ. पालना नाही बसलीस? एरोप्लेन मध्ये बसलीस? चल मग आपण जाऊ. चल मिकी माऊस मध्ये. हाय कर. हाय हाय कर. हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज. हाय गाईज. भरपूर लोक आलाय बघा. दोन्ही साईडला पूर्ण खुर्च्या भरल्या आणि लोक उभी पण आहेत. तर ती कृतीत कशी उतरवायची, तर कोणाकडून शिकायचं असेल तर माझ्या मागे जे सदस्य आहेत खरंच त्यांचं श्रेय आहे. कारण त्याच्यात कोणत्याही पक्षाचा आहे, त्याच्यात शेवटचं भाषण माझंच आहे. मी माफी मागतो की आम्ही इथं कोणाला ऍक्च्युली हा राजकीय करायचा ठरवलंय छोटेखानी, कारण की आम्ही तेवढे मोठे नाही की त्यांचा सत्कार करू शकू. परंतु आज आम्ही छोटा प्रयत्न करत आहोत. तरी सर्वांनी ज्यांचे आम्ही सत्कार ठेवलेत छोटेखानी, त्यांनी ते मान्य करून घ्यावेत ही नम्र विनंती. आणि आपले देताना आम्हाला एका पाठीवर थाप मिळाली तुमची, खरंच आम्ही आभारी आहोत. आणि कारण की ग्रामपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायत ही आज माझी 50 ते 55,000 लोकसंख्येची ग्रामपंचायत आहे. परंतु इथं काम करत असताना एवढ्या अडचणी होत्या की पाण्याची लाईन 4 इंच पाणी आहे मला फक्त. 4 इंचाच्या लाईन मधून 50,000 55,000 लोकांना पाणी पुरवायचं कसं, हे मोठं चॅलेंज होतं. परंतु माझ्या सर्व सदस्यांनी जो साथ दिली मला, त्याबद्दल मी खरंच आज आपल्या मार्फत त्या सदस्यांचं, प्रत्येक गाव अध्यक्षाचं, या मी व्यासपीठावर त्यांचं खरंच हार्दिक आभार मानतो. म्हणजे सहन करण्याची ताकद जास्त आहे आमच्या लोकांनी. काही आता रस्त्यात येताना बघितलं खड्डे वगैरे होईल, सुधारणा चालू आहे, नक्कीच होईल. परंतु कुठंतरी आम्हाला असं वाटलं की आदिवासी बांधवांसाठी पण कुठंतरी आपण करायला पाहिजे. महोत्सव अनेक होत असतात, परंतु आदिवासी बांधवांसाठी मला वाटतं आपण पहिल्यांदाच हा महोत्सव साजरा केला. कारण की त्यांच्या चेहऱ्यावरील आम्हाला, आमच्या सर्व सदस्यांना मला आणि एक आनंद बघायचा होता. तो आपल्याला सर्वांना त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय. आणि ब्लॉगर बघा किती आले ना. ब्लॉगर जवळ ब्लॉगर तवरी सकाळ पब्लिक वारल ऐसा मला वाटतंय. बघूया उद्या. फोटोग्राफर आहे, रील्स बनवणार आहे. दोरगर पण फोटोग्राफर असान. मिनी ब्लॉगर आहे. बुवा आईलाय. गाणी तर वाजणारच बुवाची आज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. कोलिनबाई येत आहे रे. का जोरदार टाळ्या झाला पाहिजेत कोलिनबाईसाठी. आता नलिनी काकूची एंट्री होणार आहे. बघूया कशा प्रकारे एंट्री होणार आहे. लाईट नको सध्या.
बघा पब्लिक एंट्रीलाच बघा किती पब्लिक आली. पब्लिक बघा सगळी उठलेली आहे. सन्मानाची वेणी आमच्या काकूंनी परिधान करायची आहे. एंट्री झालेली आहे. काकूंनी सुद्धा आमच्या त्या लेझिम पदकावर फेर धरला आणि आता तेवढे एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज या ठिकाणी झाला पाहिजे. सुद्धा काढायचंय आणि तू तेवढ्या वेळ थांबणार आहेस माझी कोळीनबाई, हो की नाही. आणि स्वागत सोहळा सुद्धा तुम्ही येईपर्यंत आम्ही थांबवून ठेवला. जोपर्यंत माझी कोळीनबाई येई नाही तोपर्यंत कोणताच स्वागत नाही असा मनाशी ठरवलेलाच होता. आणि एवढी सगळी मान्यवर मंडळी तुम्ही येईपर्यंत आतुरतेने वाट पाहत होती फक्त तुमचीच. आणि फायनली आमची प्रतीक्षा संपली. तुम्हा आम्हा सगळ्यांच्याच लाडक्या आमच्या कोळीन काकू या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि मग आता रंगतोय आमच्या स्वागताचा सोहळा. चला तर करूया मंडळी मान्यवरांच्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्थातच आमच्या देवकाताई काशीनाथ वाघमारे यांचं स्वागत संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना चांदे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. एकदा जोरदार. आज प्रामाणिकपणे मेहनत करत राहिल्या. फळ काय मिळेल याचा कधी विचार केला नाही, पण आपल्यासारख्या सुजाण प्रेक्षकांनी ज्यांना डोक्यावर घेतलंय अशा आपल्या कोळीनबाईचा सन्मान आपल्या उरणकरांच्या वतीने एकदा जोरदार सुरुवातीपासून आतापर्यंत आणि आमच्या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घेतला आणि खूप छान प्रतिसाद. या महोत्सवाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहे. सगळ्या मान्यवरांची भाषणं आपली कार्यक्रम खूप मोठा आहे. तदनंतर यानंतर सांजे रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य आमच्या लाडक्या धन्यवाद. अगदी मागे आमचा कुटुंबिनीचा कार्यक्रम झाला त्यावेळेला आमच्या पटेल ज्वेलर्सनी त्या ठिकाणी छान स्पॉन्सरशिप दिली, हळदी कुंकवाचं वाण दिलं. आजही केवळ एक 5 मिनिटाचं या ठिकाणी होत आहे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या नलिनी काकूंसाठी आणि तितक्याच जोरदार टाळ्या आमच्या सागर किनारा महिला प्रभाग संघाच्या देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करीत आहे. संपन्न होत आहे. उज्ज्वलाताई म्हात्रे यांना भरपूर डिशेस बनवलेले आहेत. आता ते एक एक करून नलिनी काकू टेस्ट करणार आहे. लवकर यायचे पुढे आणि स्वागत संपन्न करायचं आहे. MN क्रिएशनच्या ओनर या दरम्यान आपण पाहतोय आपल्या डाव्या बाजूला पाककलेचं परीक्षण सन्मान्य आजच्या सेलिब्रिटी नलिनी काकू आणि मुकेजी थळी यांच्या वतीनं करिश्माताई यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत संपन्न करायचं आहे. ज्यांना सगळ्यांशी यावं एक एक डिश टेस्ट करायला या सगळ्यांशी. बघा भरपूर डिशेस बनवलेल्या आहेत. आता एक एक करून टेस्ट करणार आहे नलिनी काकू. तुम्हाला पण भेटलो यांगच थोपा हो. एक एक डिश देते हो तुम्हाला. यांगच थोपा काय पाहिजे मोदक काय सगळा चॉकलेटी दिसते हो. तुला चॉकलेट आवडा नाही गल्ले ठांजा चाकाला शंकरपाळ्या आप्पे उत्तप्पा. तुमचा स्टॉल नंबर 13 नक्की विजिट द्या. उद्या अजून 2 दिवस आहे महोत्सव, बरोबर ना. धन्यवाद. ज्यांना मिळणार आहे मानाची पैठणी आणि बरोबरीला आमच्या पटेल ज्वेलर्स कडून एक सुंदरसं गिफ्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तो आपण आता पहिल्यांदा एक चिठ्ठी काढणार आहोत. ज्येष्ठ नागरिक क्या बात आहे, किती हे प्रेम ड्रॉप पण आहे.
ज्येष्ठ नागरिक नागरिक, अध्यक्ष श्री प्रकाशजी गजानन सर्व कोळी ज्येष्ठ यांना नागरिक आहेत. विनंती असेल की आपण पहिली आता चिठ्ठी लकी ड्रॉ. बघूया कोण चिठ्ठी उठवणार आहेत, बघूया. लकी सखी जिला मिळणार कोण आहे लकी ही आहे, मानाची बघूया. पैठणी. लकी विनरला मिळणार आहे मानाची पैठणी. उद्देशातून आज तब्बल 10 कुपन्स लकी कुपन्स असणार आहेत. त्यातली पहिली चिठ्ठी या ठिकाणी येत आहे. आता जिचं नाव येईल ती इथं उपस्थित असणं फार गरजेचं आहे. जर ती नसेल तर लगेच दुसरं कुपन या ठिकाणी ओपन केलं जाईल. ती भाग्यवान विजेती आहे. बरं, नाव तिचं नाव कळते, मिस्टरांचं नाव कळते, आडनाव कळत नाहीये, पण तरी सुद्धा आम्ही ते वाचतोय. तेलीपडा गावातली आहे आशा मनोज. आता पुढचं तीच पूर्ण करेल. आशा मनोज, आहात का तुम्ही इथे? क्या बात आहे. आता पुढचं नाव त्याच घेतील आणि त्या सुद्धा प्रेमाने घेतील. या लवकर. क्या बात. अक्षर बरोबर टाळ्या होऊन जाऊ दे. पहिली मानाची पैठणी मिळत आहे आमच्या आशाताईंना. क्या बात आहे. आणि अशा 10 पैठण्या दिल्या जातील. उद्या 10, परवा 10, अशा आपण देणार 30 पैठण्या प्लस आणखीन एमएन क्रिएशनच्या 3. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या आमच्या आशाताईंसाठी. पहिली लकी विनर जी एंट्री काही क्षणातच या ठिकाणी होणार आहे. तेव्हा पहिली सेलिब्रिटी आपल्या समोर डाव्या बाजूला आपण पाहतो त्यांचं परीक्षण सुरू आहे. तर थोड्याच वेळानंतर निलेश निरगुडा आणि सिमी निरगुडा महाराष्ट्राच्या या ठिकाणी डाऊर नगरचे आमचे मनीषजी कातकरी आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. मी अमितजी यांना विनंती करेन आपण मनीषजीसाठी उत्कर्षाने काम करणारे आमचे हे जे मनीषजी कातकरी आहेत आणि याच कार्याची दखल अशी माजी सरपंच सन्माननीय आदरणीय श्री जितेंद्र घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तात्या विंचू. स्वागत या ठिकाणी श्री विठ्ठलजी मंदिरामध्ये अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखन करणारे, आपल्या लेखणीद्वारे समाजातील विविध बाबी सर्वत्र पसरवणारे, खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती पोहोचवणारे भेटायला आले तात्या विंचूला. त्यांचं या व्यासपीठावर स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद. त्यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं नसतं व्हावं. या भागामध्ये राजकारणामध्ये ज्यांना किंग मेकर म्हणून संबोधलं जातं असे सन्माननीय जितेंद्र दादा घरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. जितू दादा यांचा या ठिकाणी होणारा सन्मान एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक हसत मुख चेहरा आपण पाहतोय. एका फ्रेम मध्ये 3 सरपंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सांजे भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. खूप खूप अभिनंदन आपलं भाऊ, मनापासून अभिनंदन. आणि हा पुरस्कार तुमच्या खरंच पुढील वाटचालीसाठी दिल्या जाणाऱ्या या शुभेच्छा. अभिनंदन बंधू. आणि नक्कीच आपल्या या शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या या गावातील जे गरजू आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहात, ज्यांना खरंच शिक्षणाची गोडी लागावी म्हणून तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. अशांना नक्कीच तुमच्या माध्यमातून ते मार्गदर्शन मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतोय. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप नलिनी काकू, कशी टेस्ट होती? आपल्या सांजे ग्रामपंचायतीला लाभला आहे व त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीने, माझ्या नवापाडा ग्रामस्थांच्या वतीने, नवीन नवीन रेसिपी तुम्हाला खायला भेटल्या आज. अजय म्हात्रे यांचं माझ्यातर्फे स्वागत करू इच्छितो. सर्वांच्या वतीनं त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी कन्फ्यूज झाला. धन्यवाद मनोहरजी कोळी. म्हणजे बघा, चिठ्ठी उडवायची का? चिठ्ठी कौतुक होणं सुद्धा गरजेचं आहे. कर्तृत्ववान सरपंच आपल्या ग्रामपंचायतीला लाभलेला आहे. त्याच्या माध्यमातून अनेक धन्यवाद. विकासाची कामं नलिनी काकूचे फॅन बघा, हे बघा. जयराम दामू जाधव, मीनाक्षी जयराम जाधव. नलिनी काकूचे फॅन बघा या साईडला सर्वजण आलेत. नमस्कार. हो दादा, ही चिट्टिंग आहे, ही चिट्टिंग आहे. टेस्टला एकच घ्यावायचं असते, 2 नाही. त्याला 2 नाही पुराच. काय नक्की ते पिठाचाच अन्न आहे नक्की. पिठाचाच अन्न आहे. स्टेप आर्ट डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी नटलेला हा मनोरंजक कार्यक्रम आपल्याला थोड्याच वेळानंतर अनुभवता येणार आहे.
थँक्यू थँक्यू. सोनू सोनू कुठे आहे? हे आमच्या इथले सगळे ब्लॉगर आहेत. थँक्यू थँक्यू थँक्यू. या या पुढे एक अशी जोडी नेरगुडा यांची ग्रँड एंट्री झालेली आहे. कपडा आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सध्या चर्चेचा विषय समजलं तुला? छोटे गाणी झालेली सुरुवात. दादा कोण व्हायरल होईल काय सांगू शकत नाही. चला मी मान्यवर विनंती करेन की आपण असं नसतं बा. दादा कोण व्हायरल होईल काय सांगू शकत नाही. एक रील्स वर व्हायरल झालाय तो एकटा फॉर्मला आहे, तो माहिती आहे आपल्याला. अजून आहेत का शिल्लक? एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. असंच राहू दे. तर निलेश आपल्या समोर या ठिकाणी बोलतील. निलेश या जरा बोललं पाहिजे का नाही? निलेश यांचा आवाज ऐकायचा आहे की नाही? एवढा समज आहे? अरे तुम्ही कुठे राहतो आपण? जरा हो एकदा जोरदार झाला पाहिजे, आवाज आला पाहिजे की नाही? मला वाटतं या महिन्यामध्ये 2 वेळा उरण नगरीमध्ये त्यांचं एक सेलिब्रिटी म्हणून स्वागत झालंय. काल परवा JNPTच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये फॅशन शोला देखील सेलिब्रिटी म्हणून आले आणि आज सांजे महोत्सवामध्ये खास तुमच्या आग्रह खातर आलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एक आवाज आला पाहिजे जोरात. ओके तर कसा आहे करंजकर? तर सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच, कारण एवढं सारं प्रेम आम्हाला तुम्ही देतायत. आणि सगळ्यात मनापासून थँक्यू दादांचं. कुठे गेले दादा? पप्पू दादा. दादा आला, दादा आला. या ना, दादा आहे, या या या. नेहमी सोबत आहे आमच्या, नेहमी सोबत आहे. तर मित्रांनो, कारण आज आम्ही इथे आलोय तर दादांमुळे, कारण तुमचा एवढा आम्हाला सपोर्ट आणि प्रेम असतो ना, मग ते सगळं बघून आज इथे आम्हाला दादांनी इथे इन्व्हिटेशन दिलं आणि आम्ही तुमच्यासाठी खास आलो इकडे. तर मनापासून थँक्यू सो मच. आणि दादांना पण. आणि जे आपलं महोत्सव आयोजित केले चांजे ग्रुप ग्रामपंचायत चांजे यांनी, त्यांना पण मनापासून थँक्यू सो मच. आणि सिमी सिमीचा म्हणतोय, सिमी मला कानामध्ये येऊ सांगते दादा माझी मराठी चांगली नाहीये, पण तुझ्या मराठीलाच लोक भुललेली आहेत, कारण ती दिल्ली पंजाबी आहे पण तिने मराठी भाषा जपली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिमीसाठी. सिमी आता तुझी मराठी आम्हाला ऐकायची आहे. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सिमीसाठी. कशा आहेत मित्रांनो? लय भारी. एकदम मस्त. सासूबाई मी करायच्या गावात आलो. क्या बात, क्या बात. तुम्ही सगळं बरं आहे ना? कोण गाणं? अरे बोल ना, का लाजते? आपल्याला संधी गावली तर बोल. मी कुठं लाजते? तू हमरे पैसा नका सांगू. मग त्यांना तर सांग कसं वाटत इकडे येऊन. मला खूप चांगला वाट रहा है मित्रांनो, मनापासून ऐसा हम तुम्हारे के आभारी है. मध्ये मध्ये आमची यूपी लँग्वेज पण निघालते, कारण आमच्या सगळ्याकडे काय ते म्हणजे जसं आपल्या आजूबाजूला जसे राहतायत तर मग त्याचं थोडस इफेक्ट पडतो. मग ते लँग्वेज मध्ये ते तुम्ही समजून घेता, तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि आमच्या पण कुठेतरी आदिवासी समाजाचा म्हणजे सत्कार केला जातो आणि एवढं सारं प्रेम केलं जातं, तर आम्हाला बरंच भारी वाटत. आणि असाच प्रेम करत राहा. आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. आणि का वाईट टेन्शन आला का आमचा युट्यूब चॅनल चेक करा, आणि जर चांगला वाटला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि एक गोड कमेंट करून जा. बरं, एक मित्रांनो गोष्ट सांगतोय. सोशल मीडियावर आजकाल आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, जर फॉलोअर्स वाढले नाही, सबस्क्राईब वाढले नाही तर नंगानाच केला जातो आणि स्वतःला प्रसिद्ध केलं जातं. ही माणसं साधेखाणी आहेत, आदिवासी वाडीतले आहेत, आपली परंपरा दाखवतात, हसवतात देखील आणि रडवतात देखील. अशा माणसांना मोठं करा, जेणेकरून आपली परंपरा देखील टिकली जाईल आणि संस्कृती देखील टिकली जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सिम्मीसाठी आणि निलेशसाठी. थँक्यू थँक्यू. मी विनंती करतोय विद्यमान ससुर जी आहे, म्हणजे हमरे की भाषा आमच्या हास्य जत्रेतली आहे. आतिश सर ते जरी उत्कृष्ट क्रिएटर असतील त्याच्यापेक्षा ते आधी डान्सर आहेत. हो बरं, किती जण डान्स बघायला आवडेल?
असे हात आलेत वरती. एकदा 2 हात वरती करा बघू. 2 हात वरती करा आणि अशा टाळ्या वाजवा एकदा 2 हातांनी. क्या बात आहे. तर निलेश तुमची भाषा ऐकली, आम्हाला आता डान्स देखील बघायचा आहे. कुठला गाणं? तिम्मीच्या सासऱ्यांसाठी डान्स झाला पाहिजे ना. निलेश, सिम्मी, थोड्या वेळाने आपला डान्सचा कार्यक्रम झाल्यावर तेव्हा त्यांना स्टेज मोकळा भेटेल तेव्हा नाचतीलच. पण आता नवीनच यांचं गाणं रिलीज झालंय, बायको पाहिजे. टेलर आला युट्यूब चॅनलला. ST मराठी म्युझिक हा युट्यूब चॅनल आहे ज्यावरती आमचे नवीन नवीन गाणे येत राहतील. आणि आता रिसेंटली टेलर आलेलं आहे, जाऊन बघा. आणि 2 दिवसामध्ये आमचं नवीन गाणं पण येईल आणि तुमच्या समोर. आणि नक्की बघायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघच तू किती सबस्क्रायबर वाढतात ते. थोड्या वेळाने पुन्हा एकदा तू आपल्या समोर डान्स करून स्वागत आहे. विनंती करेन मी आमच्या सिमीताईंना की आमच्या माळीताईंचं स्वागत. त्याचप्रमाणे आमच्या खऱ्या अर्थाने आमच्या आगरी कोळी हा धवला गाणाऱ्या आणि धवल गीत हे जी परंपरा कायमस्वरूपी जपून ठेवणाऱ्या आमच्या माळी आईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही संस्कृती आहे आणि संस्कृतीचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचं काम आमच्या माळी आईंनी केलेलं आहे. माळी आई मनापासून गेली माझी साडी ग माय माझे जाधव जिंकली ग बाय. नर्मदा चंदू जाधव बसा खाली. मला वाटलंच पहिल्याच उठल्या. जाधव बोलल्याबरोबर उठली ती. कोण आहे? नर्मदा जाधव आहेत का? काउंटडाऊन सुरू करू आपण. 5 4 3 2. कोण आहे? आहे आहे आहे. आहेत का? आली ग आली बाय आली माझी ग बाय. साडी मिळणार आहे साडीसाठी एवढ्या उशीर. खूप अभिनंदन तुझं नर्मदाताईंचं. आमच्या नर्मदाताईंना मिळत आहे सांजे ग्रामपंचायतीच्या वतीने मानाची पैठणी आणि समवेत आमच्या पटेल ज्वेलर्स कडून हे सुंदरसं गिफ्ट. आणि त्यासाठी मी विनंती करेन आमच्या कोळीन काकू आणि आमच्या प्रतीक्षा डायस मॅडम की आपण ही सदिच्छा भेट आमच्या या नर्मदाताईला द्यायची आहे. नर्मदाताई चेहऱ्यावर सुंदरसं स्माइल. क्या बात है. खरं तर हास्य हा प्रत्येक स्त्रीचा एक अनमोल दागिना. कोणाची बरी वाटली कोणाची खरी वाटली इतका पारदर्शकपणा त्याने या ठिकाणी दाखवलाय. तर बरेच स्पर्धक या ठिकाणी पाककलेमध्ये होते पण काकूनी निवडलेल्या 3 स्पर्धकांची नावं थळी सर आहेत आणि काकू या 2 परीक्षकांनी काढलेले हे 3 निकाल. त्यामध्ये तृतीय क्रमांक ज्यांची डिश आपल्या परीक्षकांना भावलेली आहे त्या स्पर्धकाचं नाव तृतीय क्रमांक आहे हेमांगी राणे. हेमांगी राणे या तृतीय क्रमांक. हेमांगी ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांना मिळत आहे आमच्या सागर किनारा आणि सांजे ग्रामपंचायतीच्या वतीने सुंदरचं गिफ्ट आणि समवेत पटेल ज्वेलर्सचं सुद्धा गिफ्ट या ठिकाणी मिळत आहे. मी प्रतीक्षा डायस मॅडम यांना विनंती करेन. प्रतीक्षा मॅडम आपण यायचंय. प्रतीक्षा मॅडम इकडे गिफ्ट आणायचंय आपल्या पटेल ज्वेलर्सचं. लवकर यायचंय. आणि आमच्या या सुगरण बाईला अर्थात आमच्या हेमांगी ताईला मिळत आहे आमच्या कोळीनबाईंच्या हस्ते सुंदरचं गिफ्ट. आणि अर्थातच पटेल ज्वेलर्स कडून सुद्धा सुप्रसिद्ध ज्वेलर्स पटेल ज्वेलर्स साठी एकदा जोरदार टाळ्या आपण देऊयात. आणि म्हणूनच त्यांचं टॅगलाईन आहे जिथे विश्वास हीच परंपरा. सुरुवातीला ती व्यक्ती ती स्पर्धक थळी आहे. थळी नावाचे कोण आहे स्पर्धक? हात वरती करा. स्पर्धक पाककलेत सहभाग घेतलेले स्पर्धक थळी नावाचे किती आहेत? फक्त एकच आहे वाटतं. एकच आहे. मग ती जिंकणार नाही का? तरी पण बघूया आपण. चला नाव तर याच दरम्यान आपण पाहतो या सन्माननीय भूपेंद्र शेटगरज साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. गेली काही वर्ष समाज आणि राजकारणाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे नागाव ग्रामपंचायतीवर ज्या उपसरपंच म्हणून विराजमान आहेत त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि पाककला स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं मान जातो आहे गीतांजली थळी. गीतांजली थळी असते. तर
तुझे पाक कलेला नंबर भेटला नाही. आली आली माझी बाय. काय ग बनवलेलं तुम्ही आम्हाला तरी खावा लहान. एकटीच खातोस आम्ही कदा खावाचा. ताई काय बनवलेला सावरा? नाचणीचे आप्पे केलेले, मिठाई केलेली आणि शंकरपाळ्या केलेल्या आणि हे केलेले चिप्स केलेले. आवरी गांगारली का तिला पदार्थांची नावं आठवत नाही का? आता नंबर आलाय नाही पण जुरुशा शंकरपाळ्या आम्हाला मला एक पदार्थ आवडला, हे केलेलं हे केलेलं चिप्स बनवलेले, शंकरपाळ्या बनवलेल्या होत्या, आप्पे बनवले होते. म्हणजे एका नाचणीपासून किती विविधांगी पदार्थ त्यांनी बनवले होते. क्या बात है. त्यांना मिळत आहे सांजे ग्रामपंचायत सागर किनारा महिला प्रभाग संघाच्या वतीने सुंदरचं गिफ्ट आणि अर्थातच आमच्या पटेल ज्वेलर्स कडून सुद्धा ही सुंदरशी सदिच्छा भेट. सुगरणीचा स्वाद असणार एक खाद्य पदार्थ ज्याची बोराड आपल्या दोन्ही परीक्षकांना पडली ती ठरली सांजे महोत्सव 2025च्या पाककले स्पर्धेतील अंतिम विजेती. आणि तिचं नाव आहे, कोण आहे का कोणाला स्वतःहून विश्वास सेल्फ कॉन्फिडन्स की नाही मीच जिंकणार अशी कोण आहे? आत्मविश्वासाने ठासलेली पूर्णपणे भरलेली की नंबर माझाच येणार अशी कोण आहे? हात तर वर येऊ द्या. प्रत्येकाला वाटलं पाहिजे अरे सगळ्यांनी एक से बढिया एक पदार्थ बनवले होते. आणि या सगळ्यांना मागे सारत जी अंतिम विजेती ठरलेली आहे आणि जिने नलिनी काकूंना जिंकलेला आहे, जिची चव आत्ताही नलिनी काकू जिभेवर रेंगाळत आहे अशी वन अँड ओनली, जिच्या डिशला नव्हती सर ती ठरली तृप्ती ठाकूर. क्या बात आहे तृप्तीताई. याच तुम्ही आता मंचा पाककला स्पर्धेतील तयार केलेले आहे तृप्ती भारत ठाकूर. सांजे ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्य विनंती असेल आपण हे बक्षीस वितरण करण्यासाठी क्या बात आहे. आमच्या तृप्तीताईंविषयी सांगावं असं वाटेल की सून तर भारी आहे पण सासू एक नंबरीच. जी पाककला स्पर्धा शाळेने आयोजित केली होती करंजा गावामध्ये त्यावेळेला आमच्या तृप्तीबाईच्या सासूनी पाककलेत पहिला नंबर काढलेला. म्हणजे तिची सासू सावरी भारी, तिची सुनस कवरी भारी. सो सुनबाईंसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अभिनंदन. पहिल्या सगळ्यांना फोटोत घेतलं मीच बाजूला. तदनंतर पुढील सन्मान आपण पाहतोय मुलेखन गावाचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय श्री प्रीतमजी पाटील यांचा देखील सन्मान या सोहळ्याप्रती या ठिकाणी होत आहे. छान लागले असे आमच्या भगिनी सौ भाई मॅडम यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं निवेदन करून रसिकांची मन जिंकले.
काहीच नाही बघितलं तर स्टॉल दाखवतो तुम्हाला. भरपूर स्टॉल आण, एक एक करून दाखवते सगळं तुम्हाला. पहिलेच स्टॉलवर आलोय. एक नंबर स्टॉल आहे भावार्थ मानस. बघा काय काय आहे. स्टॉल नंबर 1 वर आलोय. बघूया काय काय आहे. चिकन कोंबडी वडे, चिकन आणि कोंबडी वडे आणि पोली दिसते आपल्याला. पायनॅपल शिरा हे काहीतरी नवीन ऐकायला भेटलाय. अच्छा, म्हणजे आज व्हेज खाऊ शकतो आपण. आज मटन नाही खाऊ शकत. सोलकढी आहे काय? सोलकढी कोकणातली फेमस सोलकढी. आणि स्टॉल नंबर 1 ना तुमचा, नक्की व्हिजिट द्या. स्टॉल नंबर 1 ला बचत गट सुरकीचा पाडा. काय आम्ही का सुरकीच्या पर्यंत नाही, चालेल. धन्यवाद. दुसरा स्टॉल कुलदैवत प्रसन्न महिला बचत गट करंजा पाड्यातला स्टॉल आहे. बघूया काय काय स्टॉलवर. काय काय आहे तुमच्या स्टॉलवर? काय काय आहे तुमच्या स्टॉलवर? पाणीपुरी आहे. पाणीपुरी जर खायची असेल स्टॉल नंबर 2 ला नक्की व्हिजिट करा. बरोबर ना? बक्षीस भेटला कोणाला? तुम्हाला कसं वाटतंय मग बक्षीस भेटल्याबद्दल? काय बक्षीस काय भेटला? आणि नथ दिलेली आहे बघा. चला, धन्यवाद. स्टॉल नंबर 3 श्री एकविरा माता स्वयं सहाय्यत मंडल बचत गट करंजा सुरकीचा पाडा. बघूया काय इथं स्पेशल आहे. काय काय तुमच्या स्टॉलवर? गुलाबजाम, शेवपुरी, थंडा आणि हे काय घरगुती मसाला ना आपला कोली मसाला. मग स्टॉल नंबर किती? 3. स्टॉल नंबर 3 श्री एकविरा माता. नक्की व्हिजिट करा. अजून 2 दिवस आहे आपला कार्यक्रम. नक्की व्हिजिट करा. आताच नलिनी काकू येऊन गेली पण तिच्या समोर आपला फिक्का नाही आहे. फिक्का आहे पक्का. टिक्का आहे, टिक्का फिक्का नाही, एकदम टिक्का आहे. चालेल, धन्यवाद. स्टॉल नंबर 4 दत्त साई करंजा सुरकीचा पाडा. 4 स्टॉल सगळं करंजा सुरकीचा पाड्याचं सांग. या स्टॉलवर काय स्पेशल आहे? काय काय आहे तुमच्या स्टॉलवर? पायनॅपल शिरा, समोसा आहे. हा पॅटी समोसा आहे ना? पनीरचा समोसा, पनीर समोसा आहे. हे काय? व्हेज पुलाव आहे. आणि दुसरा काय? एवढाच पुलाव, समोसा आणि शिरा आणि पाण्याच्या बॉटल आणि थंडा. तुम्हाला जर पुलाव खायचा असेल तर नक्की व्हिजिट करा. स्टॉल नंबर 4 ना? स्टॉल नंबर 4 सुरकीचा पाडा. नक्की व्हिजिट द्या. चालेल, धन्यवाद. काय बोलता? हो हो हो, 2 दिवस आहे ना. नक्की व्हिजिट करा. समोसा, शिरा आणि बिर्याणी खायला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद. तब्बल 1200 रुपयाचं रोख पारितोषिक आणि सिम्मी आणि निलेश निरगुळे यांच्या वतीनं त्यांना सन्मान दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मंडळी, आता आलोय स्टॉल नंबर 5 ओम साई महिला बचत गट मुलेखंड. बघूया इथं काय 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 तुमच्या इथं स्पेशल. व्हेज मंचुरियन, वडा, पॅटीस, चायनीज बेल. चायनीज बेल बारके पोरांना चायनीज बेल खावायचे असेल, पकोडा खावायचे असतील, नक्की विजिट द्या. अजून 2 दिवस आहे. बरोबर ना? स्टॉल नंबर 5 ला नक्की विजिट द्या. धन्यवाद. मंडळी, स्टॉल नंबर 6 श्री कृपा महिला बचत गट करंजा नवापाडा.
ते काय काय आहे बघूया. काय काय आहे तुमच्याकडे? चीज समोसा, पावभाजी, हे काय? डाल वडा आणि मसाला. कसला मसाला नाही? गरम मसाला आणि आपला कोली मसाला, लोणचा. कसला गोड मोरंबा, आंबोशी आहे, तिखट लोणचा. आंबोशी तर का आंबोशी? कारण आंबोशी सगळ्यांना आवडते. बेसनचा लाडू हा, ही आंब्याची कपच्या हान. आंब्याच्या कपच्या. जर लोणचा घ्यावाचा असेल, मसाला हान आणि पावभाजी आहे. कोणाला खावायचा असेल नक्की विजिट द्या. स्टॉल नंबर किती? स्टॉल नंबर 6. नक्की विजिट द्या. आणि उद्या नॉनव्हेज आहे काय? उद्या काय काय असणार आहे? कुप्पा बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिम्मा, बांगडा फ्राय. म्हणजे सकाळ डाव मारायला यावं लागेल. चालेल धन्यवाद. देईन. बोट येऊ दे आता. चालेल बोट आली तर देईन. सगळंच बोलतात आमच्या मोहितला मावदा माग इकतोस, बरोबर माग इकतोस. आणि आता गावांच्या ना सस्ता. आता बोटी नाही तर माग थोडा ऐकलाच पाहिजे नाही. बघा खराब. आता करीन. चॅनल सबस्क्राईब केला होता करीन. पी कंपनी इव्हेंट बघा, इथं तयारी चालू आहे त्यांची. मेहनत करतात. त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल इथं डिटेल्स आलेली आहे, नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना. मंडळी, आपल्या समोर आता आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच साहेब आहेत. तर आम्ही भरपूर फेस्टिवलला गेलेलो आहे. वेसावा, डबल दांडा, भरपूर फेस्टिवलला गेले, जुहू फेस्टिवलला. तर आपल्या गावात पहिल्यांदाच हा महोत्सव भरलेला आहे. जणू काय आपला सणच चालू झालाय असं वाटतंय. आपल्या गावात नवीन सण चालू आहे असं वाटतंय. कशी संकल्पना आली तुम्हाला? आता तुम्ही बोलल्याप्रमाणे सर्वत्र हे फेस्टिवल होतात, बरोबर. आणि आपला एवढा चांगला समाज असताना, आपली एवढी चांगली परंपरा असताना आगरी कोल्यांची, ती कुठंतरी आपलं पण लोकांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. आता आज आपण इकडून वर्सोवाला वगैरे जातो, आणि आपली लोक एवढी खवय्ये आहे, आणि आपल्या घरातल्या बाया म्हणजे आई या बहिणींच्या हाताला एवढी मोठी चव आहे, त्यांना कुठेतरी व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी आपण ही संकल्पना मांडली. जेणेकरून आता हे सर्व स्टॉल आहेत ते फक्त बचत गटांचे आहेत. फक्त महिला बचत गट आहेत, महिला बचत गटांचे आहेत. आणि विविध प्रकारचे एवढे चांगले पदार्थ बनवलेत ना, तुम्ही चाकून बघा, त्यांची टेस्ट तुम्हाला कुठल्याच फेस्टिवलला मिळणार नाही. ते तर आहे. नवीन आयटम आहे आपल्याला इथं. नलिनी काकूच टेस्ट केला इथं. नवीन त्यांना पदार्थ इथं बघायला भेटले. एक नवीन सुरुवात. जणू काय आपल्या गावात सणच चालू झालाय असं वाटतंय. सुरुवात करायचा प्रयत्न केलाय आपण. बघू आता पुढच्या वेळेला जर तुमची लोकांची सर्वांची साथ असेल तर नक्की अजून काहीतरी नवीन करण्याचा देईल, आणि बाहेरची लोक आपल्याकडे येतील. बरोबर. जसं आपण बाहेर मुंबईला वगैरे जात आहोत, तर मुंबईची लोक आपल्या इथं आली पाहिजे. बरोबर. असं काहीतरी नवीन होईल ना? व्हायलाच पाहिजे ना. चालेल. आणि आपल्यासोबत माजी सरपंच अमित भगत साहेब आहेत. काय सांगणार? ऍक्च्युली संकल्पना जी आमचे मित्र आणि आमचे भाऊ सरपंच अजय म्हात्रे यांच्या डोक्यात आली, काय इथून एवढी लोक वर्षावेला वगैरे जातात. बरोबर. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर बघितलं की आपल्या गावातील सर्व महिला सर्व ठिकाणी जेवढे कार्यक्रम असतात, लग्न कार्य असो, पूजा असो, काही असो, फेस्टिवल असो, जेवण बनवणारे हे लोक आपल्याच गावातल्या महिला असतात. मग आपल्या महिला तिकडे जाऊन चव दे त्याच्या हाताची चव दाखवतात, तर आपल्या इथं त्या लोकांनी का येऊ नये? बरोबर. आपल्या महिला तिथे पार्टी असतात, जेवण बनवतात, आणि त्यांचे चेहरे फक्त समोर नसतात, पण बनवणारे तेच असतात. त्यांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, त्यांच्या हाताची चव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली पाहिजे. हा एक सुरुवात आहे, सरपंच साहेबांनी केलेली आहे. सर्वांचे साथ असेल. आपल्या करंजा गाव आहे, सर्व आपले चांदेगाव हातातली जेवढी लोक आहेत तेवढ्याने साथ दिले तर पुढल्या वर्षी यापेक्षा डबल कार्यक्रम होईल, असं कार्यक्रम होईल. चालेल. धन्यवाद. आपली छोटी सबस्क्रायबर आहे. काय नाव तुझा?
शौर्या व्हिडिओ बघतोस ना? कशा वाटतात मग व्हिडिओ? नाही कशा वाटतात माझे व्हिडिओ? मस्त असतात. धन्यवाद धन्यवाद. अशाच बघत राहा. काय पितोस? लिंबू सरबत मला दे. तर मंडळी कसा वाटला आजचा व्लॉग? आज आमच्या गावामध्ये चांजे महोत्सव, करंजामध्ये पहिल्यांदाच चांजे महोत्सव भरलेला. कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. या व्हिडिओमध्ये फक्त मी 5 ते 6 स्टॉल दाखवलं, बाकी सगळा जो कार्यक्रम होता तो दाखवला. पुढचं स्टॉल मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. मग अशी व्हिडिओ अर्धीच रेली, आता वेगळे कपड्यावर दिसले कारण चार्जिंग खपली, 1% रेली बस. तर मंडळी कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण हा महोत्सव आहे आमच्या गावामध्ये 3 दिवस भरवलेला आहे आणि फुल मजा येणार आहे. अजून 2 दिवस आहे, फुल मजा करू. आज पहिलाच दिवस होता आणि वाटला नव्हता आवरी म्हणजे आवरा लोक येईल. मस्त आला एकदम प्रोग्राम. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो आज गुरुवार होता, उद्या शुक्रवार आहे. उद्या काय काय मावरा, उद्या शुक्रवार आहे. तुम्ही या मस्तपैकी मावरा खावाला आणि नॉनव्हेज आयटम खावाला. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आमच्या दादाला चॅनलला पण सबस्क्राईब करा. असंच तुम्ही खूप प्रेम द्या. धन्यवाद.